नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इपॅक्ट ड्युरेबल आयपीओ बद्दल माहिती घेणार आहे। तर या आयपीओ ला अप्लाय करू शकतो की नाही, याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स या दोन्ही गोष्टींचे एनालिसिस करणार आहोत। इपॅक्ट ड्युरेबल आयपीओ बद्दल आपण आता माहिती घेऊया। ड्युरेबल लिमिटेड इज ओरिजिनल डिझाइन मॅन्युफॅक्चरिंग ओडीएम ऑफ रूम एअर कंडिशनर। तर म्हणजे ज्या रूम एअर कंडिशनरच्या आहेत पार्ट्स आहेत तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि त्याचे डिझाइन सुद्धा बनवतात। द कंपनी ऑल्सो मॅन्युफॅक्चरिंग कंपोनंट सच एज द शीट मेटल पार्ट्स, इंजेक्शन वूड पार्ट्स, क्रॉस फ्लो फॅन्स, पीसीबीए कंपोनंट दॅट आर ऍक्टिव्हली युज्ड इन प्रोडक्शन। म्हणजे जे रूम एअर कंडिशनरसाठी जे प्रोडक्ट वापरले जातात ते सगळे हे मॅन्युफॅक्चरिंग करतात। द कंपनी करंटली डेव्हलपिंग अँड प्रोड्युसिंग इंडक्शन होब्स, ब्लेंडर्स अँड वॉटर डिस्पेन्सर। तर कंपनीने आता सध्या मॅन्युफॅक्चरिंग मध्येच काम करत आहे। तर ही कंपनी वोल्टास, लॉइड्स अशा कंपनींना एअर कंडिशनर, एसी वगैरे जे पार्ट्स आहेत त्यांना कंपनींना पार्ट्स पुरवते। तर या आयपीओ ला आपण कधीपासून अप्लाय करू शकतो? 19 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये आपण अप्लाय करू शकतो। तर त्याची प्राइस रेंज आहे 218 रुपये ते 230 रुपये। आपण 230 रुपयालाच बाय करणार आहेत आणि त्याची लॉट साईज आहे 65। तर आपल्याला एक लॉट घेण्यासाठी आपल्याला 14,950 रुपये पाहिजे आणि त्याची इश्यूच्या साईज आहे 640 करोड आणि इश्यू टाइप फ्रेश इश्यू 400 करोड आणि ओएफएस 240 करोड। म्हणजे जे आता कंपनीचे शेअर होल्डर आहेत त्यांना 240 करोड रुपयाचे शेअर्स विकायचे आहेत आणि जी नवीन प्रोजेक्ट्स मिळाले आहेत तर त्यांना 400 करोड रुपये त्याच्यासाठी गरज आहे। तर त्याची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये पर शेअर। अलॉटमेंट डेट म्हणजे तुम्हाला कधी भेटलाय का नाही हे कधी समजणार? 24 तारखेला। जर तुम्हाला नसेल भेटला, रिफंड डेट आहे 25 जानेवारी आणि तो मार्केटमध्ये लिस्टेड होणार 29 जानेवारी 2024 ला। कंपनीच्या आपण फंडामेंटल बद्दल जाणून घेऊया। तर कंपनीचं मार्केट कॅप आहे 2203.37 करोड आणि त्याचा आरओसी आहे 11.85। तर बाकीचे पण डिटेल्स जाणून घेऊया। तर त्याचा आरओई आहे 14.68, ईओसी आहे 11.85, डेट टू इक्विटी रेशो आहे 1.58 आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो आहे 4.98। तर त्याचा अर्निंग पर शेअर आणि पीई रेशो प्री ओपनिंगच्या आधी आणि प्री ओपनिंग नंतर, पोस्ट मार्केट नंतर, पोस्ट आयपीओ नंतर काय होणार आहे? आता प्री ओपनिंग आयपीओच्या वेळेस आहे 4.8 आणि पोस्ट मार्केटच्या वेळेस होणार आहे 0.55। पीई रेशो आहे 56.4 आणि पोस्ट मार्केटच्या वेळेस 415। तर या आयपीओ बद्दल आपण निगेटिव्ह पॉइंट्स जाणून घेऊया। तर व्हॅल्युएशनच्या मानाने कंपनीची व्हॅल्युएशन जास्त आहे, हायली कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे म्हणजे कॉम्पिटिशन पण जास्त आहे, प्लस डिपेंड अपॉन अदर कस्टमर्स म्हणजे ओल्टास आणि बाकीच्या कंपन्यांनी ऑर्डर दिल्यानंतरच कंपनीला प्रॉफिट होणार आहे। पॉझिटिव्ह गोष्टी पण जाणून घेऊया या आयपीओ बद्दल। द सेकंड लार्जेस्ट ओडीएम इन इंडियन एअर कंडिशनर मॅन्युफॅक्चर म्हणजे सेकंड नंबरची कंपनी आहे। एक्सपांडिंग मार्केट, इंडियन रूम एअर कंडिशनर मार्केट एक्सपेक्टेड टू 10% मध्ये ग्रोन करत आहे आणि त्यांच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक्सपिरियन्स मॅनेजमेंट टीम आहे। या आयपीओला आपण अप्लाय करू शकतो का नाही हे चेक करूया। ग्रे मार्केट मध्ये आहे, याची प्राइस अजून शो झालेली नाहीये, त्याची लॉट साईज आहे 65। तर एक लॉट घेण्यासाठी आपल्याला 14,950 रुपये लागणार आहेत, प्लस की हा आयपीओ मायनस मध्ये पण ओपन होऊ शकतो, 200 ते 270 या रेंज मध्ये ओपन होऊ शकतो। तर ह्या आयपीओला इन्व्हेस्टमेंट करायला थोडं रिस्क आहे, पण तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट 100% करू शकता। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।